जिथे अन खळखळते प्रेम हळवे नाजूक तरीही उरते व्यापुनिया व्योम फुलता स्नेह दृढ होती फुलता स्नेह दृढ होती नाती चिरेबंदी नाती चिरेबंदी. दोघं एकमेकांच्या प्रेमात पडलात की काय? नाही तसं थांबा थांबा बसा. आता हे लग्नाचं वय आहे तुझं, वेडेपणा करायचा नाही असं. मी तुम्हाला सोडून जाणार नाहीये कुठे. अरे लहान आहेस का तू आता? भाई मी नाही जाणार कुठे. ए तारा, ऐक तारा. मग दोघांचं काय चाललेलं असतं ना ते देवालाच माहिती. तरी सुद्धा तुम्ही तुमच्याशी का बोलायला येते? मीच मूर्ख. तुझं आणि देवदत्तचं लफड आहे. निमा तुला माहितीये मी तुझ्याशी सारखा का भांडायचो ते? का? कारण मला वाटायचं की तुझं आणि देवदत्तचं लफड आहे. म्हणजे देवदत्त अपर्णापासून दुरावल्यानंतर तू देवदत्तच्या मागे लागलीस. हे बघ मी तुला सांगितलं ना रागवायचं नाही. मी कशाला रागू? मला सुद्धा ना असंच वाटलं होतं की मॅडम एकट्या पडल्यावर तू त्यांच्यावर डोरे टाकतोयस म्हणून. असं वाटायचं काहीच कारण नाहीये. निमा, अपर्णा आणि मी खूप चांगले मित्र आहोत. रादर देवदत्त आवडतो हे सगळ्यात आधी अपर्णाने मला सांगितलं. तुला माहितीये दोघांचं जमल्यानंतर दोघांना बेस्ट लक ट्रीट मी दिली. पण मग तू का चिडतोयस एवढा? मला असं वाटलं ना ह्याच्यात काही विशेष नाहीये. आता तुमचा तो रजत लहानपणापासूनचा मित्र आहे ना, त्याला पण असंच वाटलं होतं. तो मला म्हणाला बघ थोडेच दिवसात हे दोघं जण लग्न करतायत की नाही. एवढं रागवायला काय झालं? एक मिनिट, आता काय झालं? हे तुला रजतने सांगितलं? हो पण तू त्याच्याशी भांडू वगैरे नकोस. आता बिचारायला वाटलं असेल तसं. निमा, ह्याच रजतनी मला तुझ्याविषयी सुद्धा सांगितलं. माझ्याबद्दल? हो हो तुझ्याविषयी. रजत म्हणाला निमा वाटते तशी इनोसंट मुलगी नाहीये. बघ एक ना एक दिवस ती देवदत्तला पटवते की नाही. अपर्णाला निमापासून सांभाळून राहायला हवं असं रजत म्हणाला. आणि तू विश्वास ठेवलास ना? तू नाही ठेवलास? अगं साहजिक आहे. रजत अप्पूचा बालपणीचा मित्र आहे. अप्पूचे लहानपणीचे फोटो बघ. रजत सोबत नाही असा एकही फोटो नाहीये. पण रजत जर का मॅडमचा लहानपणापासूनचा मित्र आहे मग त्याने आपल्याला काय एकमेकांविरुद्ध भडकवलंय? नाही म्हणजे त्याला मस्करी करायची असेल तर ठीक आहे, तर मग नंतर त्याने सगळं क्लिअर करायला हवं होतं ना. पण ही गंमत नसेल तर? नाही म्हणजे रजतला तुझ्या आणि माझ्यामध्ये भांडण लावायचं नाहीये, तर अपर्णा आणि देवदत्त यांच्या मनात एकमेकांविषयी संशय निर्माण करायचा आहे. काय सांगतोस? नीट विचार कर निमा, तुझ्या सुद्धा लक्षात येईल. मी काय विचार करू ते सांग ना. मला राग यायला हवा म्हणून अशी वागतेस का ग तू? हो. काय म्हणजे अरे रजत जर का मॅडमचा लहानपणापासूनचा मित्र आहे तर तो असा का वागेल? तो असा का वागेल याचाच आता विचार करायला हवा. निमा, आपल्या दोघांनाही आता सावध राहायला हवं. आणि हो, आपल्या मनात रजत विषयी डाऊट आहे हे कुणालाच सांगायचं नाही. सरांना पण नाही? अजिबात नाही. देवदत्तला अजिबात सांगायचं नाही. या रजतचा आता वेगळाच विचार करायला हवा. तू त्याला मारणार आहेस? ते नंतर बघू ग. म्हणजे नंतर मारणार आहेस? ते नंतर बघू. हे बघ आता आपल्याला फक्त रजतचाच विचार करायला हवा. आता रजतशीच मैत्री करायची, त्याच्याशी खूप गप्पा मारायच्या, त्याच्या गळ्यात पडायचं. मी सुद्धा? हो.
अगं तसं नाही पडायचं गळ्यात. त्याच्याशी मैत्री करायची, म्हणजे मैत्रीचं नाटक करायचं. हा, त्याच्या मनात नेमकं काय चाललंय ना ते जाणून घ्यायचं. हं? आणि जेव्हा तुला काही कळेल ना तेव्हा तू मला सांगायचं. मला काही कळलं की मी तुला सांगणार. कळलं? चालेल, मी ना सगळ्या गोष्टी अगदी लिहूनच ठेवेन. मला असं वाटतं ना तुझं टाळकं फोडावं. असं का वागतोस तू? जा. अगं या मुलीचं काय करायचं काय कळतच नाही. बस. नाही, मी इकडे बसतो. ओके. पण पेशंट कुठे आहे? अरे पेशंट आहे रे. मी तुला पुन्हा सांगतो. हे बघ, तू ताराला तपासायला आलायस हे ताराला कळता कामा नये. मग तपासू कसं? अरे बोलता बोलता कळेल तुला ते. काय आहे की आमची तारा हल्ली गप्प गप्प असते. ती काहीच बोलत नाही. तिच्या वागण्यातला उत्साहही दिसत नाही. असे सिम्पटम्स असले ना तर मी पेशंटला न तपासता हवा बदली करण्याचा सल्ला देतो. बरोबर. ताराला तू सल्ला दे, पण न बघता नव्हे, पूर्ण तपासून सल्ला दे. पण तिला कळू द्यायचं नाहीये ना. अरे देवदत्त तर म्हणाला होता की आमचा पुष्कर खूप हुशार आहे म्हणून. असं देवदत्त म्हणत होता. हो मग. ठीक आहे, तुम्ही त्याला विचारा. पण माझी परीक्षा का घेताय उगीच? आहे, ये. अरे काका, हे तारा बघ कोण आले ते. अगं पाहिलंस का कोण आलंय? तू कसं काय आलास आज अचानक? मी परीक्षा द्यायला आलोय. परीक्षा द्यायला? अगं परीक्षा द्यायला नाही, परीक्षा घ्यायला आलाय. तो म्हणाला बरेच दिवस तुझ्या हातचा चहा प्यायला नाही तो. एवढंच होय. मग जरा थांबावं लागेल. अरे दूधवाल्याचीच वाट बघते, अजून आला नाहीये तो. दूधवाला आला ना की तुम्हाला दोघांनाही ताज्या दुधाचा चहा करून पाजते. नाही, क्लिनिक मध्ये. अरे क्लिनिक आहेच आणि वेळ पण आहे, त्याला वेळ पण आहे. काका, सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हीच का देताय? मग मी निघतो. अहो असं काय, मला तसं नव्हतं म्हणायचं. तुम्ही अगं काय होईल मग, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर हा देईल. मी जातो भाईना भेटायला. भाई नाही आहेत घरात. अगं मला माहित आहे भाई घरात नाहीत ते, पण भाई कुठं आहे हे देखील मला माहित आहे. मी त्याला भेटायला जातो. पुष्कर, दूधवाला आल्यानंतर ही तुला ताज्या दुधाचा चहा बनवून दे, मग तू जा. हा, येतो मी. नाती चिरेबंदी. काय काका? इथे कसं काय? चला आतमध्ये. अगं तू पण आतमध्ये जाऊ नकोस. का? काय झालं? आतमध्ये डॉक्टर आलेत. डॉक्टर? हो. अहो काय झालं? भाईंची तब्येत? अहो काका हसताय काय? सांगा ना लवकर. अगं सांगतो. हा हे बघ, तुला बरं वाटेल असंच सांगतो. हा. भाईंच्या मनात खूप आहे ग, ताराचं लग्न करावं. हो पण ताराशी या विषयावर बोलणं झालंय का? ऐक ना, सांगतो. काय झालं, परवा पुष्करचे वडील भाईंना भेटले. त्यांनाही यंदा पुष्करचं लग्न करायचंय.
तेव्हा भाई म्हणाले एकांतात दोघांची भेट घालून दे. काय ग, तुला एवढं मान्य झालेलं दिसत नाही? हा? मला मानणं असणं किंवा नसणं यात काहीच फरक पडत नाही. काका, तारा अनाथ आहे. बरोबर आपण तिला अनाथ मानत नाही, पण पुष्करच्या घरातली लोक बरोबर. ते नाही स्वीकार करणार तिचा. ते किती कर्मठ आहेत. हो, तेही खरंच आहे. भाईंचा शब्दही ते ठेवणार नाहीत. आणि याहीपेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे ताराला आणि पुष्करला या गोष्टीची कल्पना दिली आहे का? नाहीतर एकमेकांसमोर तासनतास त्यांना बसवून त्यांना जर का माहितीच नसेल त्यांना भेटवण्याचा उद्देश काय आहे, तर काहीच सफल होणार नाही ना. बरोबर आहे. इथे एक आणि तिथे दुसरंच चाललंय. तिथे दुसरं म्हणजे? मिस्टर देवदत्त धानोरकरांची इनोसंट सेक्रेटरी हा नीमा हा रजत बरोबर हे करत फिरतीये. नीमा आणि रजत बरोबर? हो. तू कोणाची वाट बघतेस का? अरे ही दी बघ ना, रोज येते एव्हाना, आज अजून आली नाहीये. यायला हवी होती खरं तर एव्हाना. येईल का? आणि हा दूधवाला पण बघ ना, नेमका आजच उशिरा येईल. हा, तुला ताज्या दुधाचा चहा करून देते म्हटलं ना, मग आज नेमका उशिरा येईल. मला एक सांग, मी तुला बोर करतोय? अरे नाही नाही, अजिबातच नाही. का? मी एक विचारू? तुझी तब्येत तर बरी आहे ना? असं का विचारतोयस? नाही म्हणजे आज मला तू थोडी डल, आय मीन थोडी थकलेली दिसतेस. हे तू देवदत्तचा मित्र म्हणून विचारतोयस का एक डॉक्टर म्हणून? तुला काय वाटतं? मला काय वाटणार? हां, डलनेसचं जर म्हणशील तर थकवा आहे थोडासा, बाकी काही नाही. ठीक आहे, मग मला हात दाखव. का? तू ज्योतिष पाहायला सुरुवात केलीस? एक डॉक्टर म्हणून बोलतोय. हो. तारा, याआधी तुला किती वेळा पाहिलं, तुझ्याशी बोललोय, तुझ्यासमोर बसलोय, पण आज तू वेगळीच दिसतेस. जणू मी तुला ओळखतच नाही किंवा आता ओळखायला लागलोय. आपली नवी ओळख. नवी ओळख? म्हणजे अरे काय, कशाबद्दल बोलतोयस? काय झालं? काय नाही का, काय सांगू, मला आपली नवी नवी ओळख झाली ना, त्याचं आठवलं. तुला आठवतं देवदत्ताच्या लग्नाचं केळवण होतं आणि विलीवर तुझा हात कापला होता, केवढा रक्त व्हायला होता माहितीये? तुला आठवतंय अजून ते सगळं? जस्ट अचानक आठवलं. आणि हां, टिटॅनसचं इंजेक्शन द्यायचं होतं. केवढी घाबरली होतीस तू, लिटरली पळत सुटलीस, यु नो. काहीतरीच हो तुझं. उपाय
काय ग झोपायचं नाही वाटत तुला आज? झोपेन ना. तारा लवकर झोपली का ग? बोलणं टाळायचं असलं की मस्त उपाय. डोळे बंद करून पडून राहायचं. यू मीन टू से तारा नुसतीच डोळे बंद करून पडून राहिली? ऑफकोर्स येस. इतक्या लवकर झोपते का कधी? अरे मला वाटलं आज त्याची झोप उडाली असेल. आज तुम्ही माझी झोप उडवलीत. भाई तारा आणि पुष्कर मला काही सुधरतच नाहीये. म्हणजे हे माझ्या डोक्यातच आलं नाही कधी. नाही माझ्याही डोक्यात नव्हतं आलं, पण अचानक मनात विचार आला. तारासाठी सुद्धा एक सज्जन सुसंस्कृत मुलगा निवडायला हवा. तारासाठी सुद्धा म्हणजे? मी मुद्दामून बोललेलो नाही किंवा खोचकही बोललेलो नाहीये. डोंट टेक इट अदर वे. देवदत्त सारखा सज्जन सुसंस्कृत मुलगा. फक्त सज्जन आणि सुसंस्कृत असून भागत नाही भाई. काय लागतं सांग ना, काय लागतं? तू काहीतरी विचार केला असशीलच ना देवदत्तला निवडताना, त्याला सोडताना. हा भाई आता तुम्ही माझ्यावर काय मोर्चा वळवलाय? क्वाइट नॅचरल, यु नो, क्वाइट नॅचरल. अगं एका मुलीच्या लग्नाचा विचार करताना दुसऱ्या मुलीचं लग्न मोडलं हा विचार माझ्या मनात येणार नाही का? बट नॅचरल. मला 2 मुली आहेत, फक्त एका मुलीचा विचार करून मला नाही चालणार. दोघींचाही विचार मनात येणार. आपल्या डोळ्यात जेव्हा पाणी येतं तेव्हा एकाच डोळ्यात येत नाही का, दोन्ही डोळ्यात येतं. भाई रडू नका ना. पोरी तुझा हा बाप थकलाय का आता? आता अश्रू नाही थांबवत आहे. भाई मी आज तुमच्या जवळ झोपू? तुला काय वाटलं तू इथून गेल्यावर मी रडत बसेन? माझ्यामुळे खूप त्रास होतो ना तुम्हाला? नाही. अगं मला त्रास देण्याचा तुझा जन्मसिद्ध अधिकार आहे, हक्क आहे. पण बाळा तू स्वतःला त्रास करून घेतेस ना, त्याचा मला खूप त्रास होतो. मला एकदाच खरं सांग, अगदी खरं सांग, तुझ्यात आणि देवदत्त मध्ये नेमकं काय झालंय? नाही, कारण नवरा घर सोडून गेला फक्त एवढ्याच कारणावरून एवढा इश्यू होणार नाही, हो ना? ओके ओके, शांत शांत हो. पुरे जाऊ दे, काही बोलू नकोस, जाऊ दे. तुला माझ्याजवळ झोपायचं आहे ना? झोप. हे बघ बघ,
मी म्हटलं ना तुला, तू स्वतःला त्रास करून घेतेस. त्याचा खरंच मला खूप त्रास होतो बाळा. शांत राहा. I'm sorry, बाई. ओके ओके. I'm extremely sorry. मला तुझं तोंडही बघायची इच्छा नाही. अगं जा सांगतोय ना. रजत माझा बालमित्र आहे आणि देवदत्त कुणीही नाही. हे बघ देवदत्त तुझा कुणीतरी लागतो म्हणूनच तो आदित्यचा बाप आहे. कशी वाटली तारा? भाईसाहेब खरं सांगू, तारा खूप चांगली मुलगी आहे. हा, रजत आहे का तिथे? नाही, त्याला सांगा भाई सदाफांचा फोन येऊन गेला, मला बोलायचं आहे त्याच्याशी. म्हणजे देवदत्तला जीवे मारण्याच्या धमक्या देऊन ते साध्य करण्याचा प्रयत्न करतोय हा लाखा.